मुद्दा आहे, ग्रामस्थांनी काय सांगितलं? हा पूल आता बांधलेला आहे, स्पेस टेक्नॉलॉजीने हा पूल बांधलेला आहे आणि काही दिवसापूर्वी ह्याचं उद्घाटन झालं. स्थानिक लोकांनी काही इथे गडबड आहे, थोडीफट होते आहे, बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केलं आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे. हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी, काही काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत. मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी आणि आता मासे यायला लागलेले आहेत आणि कुठे अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले. आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं? 8 दिवसच झालं उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पूर्ण बंद केलं. ऐकलत? ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची. गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार होणार होणार. काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो. याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे. आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत. बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी. या टनेलच्या तिथे आधीची जी तुम्ही दुबईचा उल्लेख केला, काय नाही, काय झालं थोड्या दिवसापूर्वी दुबईच्या राजांनी मंत्री महोदयांना तिथे बोलवले दुबईचे रस्ते बनवायला असं ऐकलं आम्ही. ते जे टनेल केलेलं आहे, मी घेतो ते जे टनेल केलेलं आहे आपण पाहिलं असेल तर टनेलमध्ये आता पाणी आहे. टनेल म्हणजे अंडरपास केलं आहे, तिकडून ग्रामस्थ दुसऱ्या बाजूला जातात, लहान मुलं शाळेत जातात, अनेक लोक तो अंडरपास वापरतात. गुडघ्यापर्यंत पाणी होतं, तुम्ही आम्ही दोघांनी पाहिलं आणि तर मासे दिसतात त्या अंडरपासमध्ये. आदित्यजी, कंत्राटदाराची बिलं थकीत असताना आज उल्वेमधील एका कंत्राटदाराने आत्महत्या केलेली आहे. आपल्याला मी हे अनेक दिवस सांगतोय, गेले 1.5-2 वर्ष सांगतोय की अनेक बिलं ही थकीत आहेत. कंत्राटदार जे जेन्युन काम करतात त्यांची बिलं थकीत असतात. जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशाचे खड्डे भरतात त्यांची बिलं बरोबर सोडली जातात. मंत्री दौरे करतात रायगड मधले सगळे, अगदी भरत शेठ असतील किंवा आदिती असतील, कसं बघतात दौऱ्याकडे, रस्त्याची अवस्था काय? घराघरा फिरल्यानंतर रात्री पाठदुखीसाठी काय वापरतात हे विचारत आहे ना, कारण हेच सगळ्यांना आता दिलं पाहिजे. एवढा भयानक रस्ता असताना मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग आहे? बाहेर तरी बघा काय चाललंय. आणि काय तुम्ही आता जे ज्यांचे पोस्टर लागले ते बघा, काय जबरदस्त क्वालिटीचे, तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार? पालकमंत्री पद त्यांना मिळालंय, पण आता त्यांची हवाच काढली गेली, कारण आता निधी आता पालकमंत्र्यांच्या त्यांच्यात हवा कधीच नव्हती. पण म्हणजे कुठून यायची ते तुम्हाला माहिती. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण पाहिलं असेल जे आता पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं. भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं, पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? आता बाकीची ज्या समिती आहेत त्याच्यावरनं भांडणं सुरू होतील. गडकरी असं म्हणतात वारंवार की कंत्राटदार पळून जातात, कंत्राटदार पूर्ण काम करत नाही आणि त्याच्यामुळे इतके वर्ष हा मुंबई गोवा महामार्ग असाच राहिला. कंत्राटदार जर पळून जात असतील तर मग तुमच्या खात्याचा काय उपयोग आहे? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आपणच सांगतोय ना की काय काय सांगून झाले. आता मी त्याच्यात जात सुद्धा नाही, पण दुबईकर राजांनी जर आजचं हे फुटेज बघितलं तर काय होईल माहिती नाही. पण स्पेस टेक्नॉलॉजी वापरली एवढं 100%. RTOचा एक गुप्त बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय नागपूर मधला, वसुलीचा हा सगळा प्रकार आहे, अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय RTO कार्यालय. मला वाटतं आता त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतीलच काहीतरी. पहिला आज आपण ह्या विषयावर बोलूया. MPSCचा पेपर रद्द झाला. दुर्दैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता. आता MPSCचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे. पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक, तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत. यांना 1 नेशन 1 इलेक्शन घ्यायचं. आदित्यजी, महत्त्वाचा प्रश्न, 2 मंत्र्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. आदिती तटकरे म्हणतात की पेवर ब्लॉक लावू नका, आदिती तटकरे, आणि मंत्री भरत गोगोले म्हणतात की पेवर ब्लॉक लागलेले कधी उत्तम या पावसाळ्यामध्ये. हे मंत्र्यांचं भांडण नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचं भांडण आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.